बेंगळूर मुंबई वंदे भारतचा मार्ग ठरणार राजकीय ताकदीवर. सांगलीतील संघटना आक्रमक. सांगली बेंगळूर मुंबई स्लीपर वंदे भारत गाडी नेमकी कोणत्या मार्गावरून धावणार हे आता रेल्वे प्रशासनापेक्षा अधिक स्थानिक राजकीय ताकदीवर ठरणार का, अशी चर्चा सुरू झालेली आहे. कारण सध्या या गाडीसाठी गुंटकल, कलबुर्गी, सोलापूर मार्गाला प्राधान्य दिलं जात असताना सांगली बेळगाव पट्ट्यातून तीव्र नाराजी व्यक्त होते आहे. बेंगळूर येथे स्लीपर वंदे भारत गाडीची रॅक दाखल झाल्याची माहिती समोर आलेली असून 1 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सेवेचं उद्घाटन होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. मात्र अद्याप रेल्वे प्रशासनाने अधिकृत मार्ग जाहीर केलेला नाही. प्राथमिक माहितीनुसार KSR बंगलोर ते मुंबई CSMT दरम्यान ही ओव्हरनाईट प्रीमियम सेवा गुंटकल, कलबुर्गी, सोलापूर मार्गे धावण्याची शक्यता आहे. कल्याण कर्नाटक पट्ट्यातून जाणारा हा संपूर्ण मार्ग विद्युतीकरण झालेला आहे. दरम्यान ₹15,000 कोटी खर्च करून बेंगळूर, तुमकूर, धारवाड, बेळगाव, सांगली, पुणे मार्ग देखील दुपदरी आणि विद्युत करण्यात आलेला आहे. दोन्ही मार्गांचे अंतर देखील जवळपास सारखेच आहे. मात्र सोलापूरला आधीच मुंबईसाठी दैनंदिन वंदे भारत सेवा उपलब्ध असताना पुन्हा स्लीपर वंदे भारत देखील त्याच मार्गावरून देण्यात येत असल्याने प्रादेशिक असमतोलचा मुद्दा पुढे आला आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स तसेच भाजप नेत्या नीता केळकर यांनी त्यास विरोध दर्शवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवलेलं आहे. सोलापूर मार्गावर दुसरी स्लीपर वंदे भारत देणं म्हणजे भौगोलिक असमतोल वाढवणारे ठरेल, असं पत्रात नमूद करण्यात आलेलं आहे. विशेष म्हणजे आगामी काळात विशाखापट्टणम, मुंबई, भुवनेश्वर, मुंबई तसेच हैदराबाद, सिकंदराबाद, मुंबई या स्लीपर वंदे भारत गाड्या देखील सोलापूर मार्गे धावण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे आणि त्यामुळे सोलापूरला मुंबईसाठी एकूण 5 वंदे भारत गाड्या मिळण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.